केशवतीर्थ तुळसी अनेक नेनोबा साधन आमुचा विषय हरिकीर्तन संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार अनेक नेनोबा साधन आमुचा विषय हरिकीर्तन म्हणे नाम याचा नारा आमुची वंश परंपरा आणि कनेनोबा साधन आमुचा विषय हरिकीर्तन समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन विहित पाणी मंडनम मंडनानं तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदैव धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगाका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता म्हणतात कारले कर देव जासी कोठोनी आले नसे ठाव त्यासी दुःखी जनांना आधार देसी नमस्कार माझा गुरु माऊलीसी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझे पायावर या वारकरी संताच्या प्रतिवर्षी पंढरपूर येती महाद्वारी भेटी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरबिंदु परब्रह्म स्वरूपिणी वासरास्फीट निलये सरस्वती नमोस्तुते नारायणं नमस्कृत्यं नरं चैव देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये लक्ष्मीनाथ समारंभात नाथया मुनिमध्यमा अस्मदाचार्य पर्यंतात वंदे गुरु परंपरा जय जय श्री राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर जय जय माखन चोर राधा मेरी माता है पिता मेरे घनश्याम उन दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम मेरा कोटि कोटि प्रणाम आए हो तो प्रेम से लो हरि का नाम सब भक्तों को इस दास की जय जय राधे श्याम जय जय राधे श्याम जय जय सीताराम हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी बात
केशव तीर्थ तुळसी अनेक नेनोबा साधन आमुचा विषय हरि कीर्तन संत संग निरंतर प्रेम धन हे भांडार अनेक नेनोबा साधन आमुचा विषय हरि कीर्तन म्हणे नाम याचा नारा आमुची वंश परंपरा अनेक नेनोबा साधन आमुचा विषय हरि कीर्तन. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पांडुरंगाचे लाडके प्रेमी भक्त नामदेव महाराज यांचे थोरले सुपुत्र हे नारायण महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाद्वारे महाराज काय सांगतात हे आपल्याला बघायचंच आहे, परंतु अल्पसा असा परिहार. चालत असलेला श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ व कीर्तन सोहळा आपल्या बेलेश्वर नगरमध्ये आणि त्यामधलं दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या अज्ञान बालकाकडे आलेलं आहे. आणि कीर्तनाचं नियोजन करणारे आमचे समस्त कांदे परिवार आणि सौ भारताताई एकनाथराव कांदे यांनी आयोजन केलं आणि सौ आशाताईजी जावडे परभणीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा. त्यामध्ये कीर्तनाला लाभलेली मंडळी सर्वच उत्कृष्ट गायक, एकाचं नाव घेतलं तर एकाचं राहून जातं, पण सर्वच उत्कृष्ट असे लांब लांबून आलेले गायक, आमचे सर्व महिला भजनी मंडळ, आमच्या छोट्या भगिनी, सर्वांना नारदाच्या गादीहून वंदन, सर्वांना धन्यवाद. आणि इंद्रासारखी आमची मृदंग वादक असणारी गौरीताई जावडे त्यांनाही नारदाच्या गादीहून वंदन. आमच्या विनेकरीताई त्यांनाही नारदाच्या गादीहून वंदन. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे, नोहे नोहे पंचक्रोशी पर्यंत पोहोचवणारे आमचे सिस्टीमवाले दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या कीर्तनाला आज माऊली कीर्तन HD यांची YouTube चॅनल यांची उपस्थिती आहे आणि सगळ्यात फेमस असणारे हे चॅनल आहे, त्यामुळे त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विठाल सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. तुम्ही म्हणाल मग आम्ही एवढे घर सोडून आलो ना, एवढ्या गरमीत बसलोच नाही तर मग आमच्यासाठी पण काहीतरी, कारण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन. पण ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्यासाठी ओवी केली, प्रभू तुम्ही महिषाचे मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती तरीच स्वीकार कीचे. म्हणून श्रोते मंडळींना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि सर्वांचं एकोप्याने या कीर्तनाला लाभलेलं, या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठाल भजन का करावं, कीर्तन का करावं, नोहे नोहे असा सप्ताह का करावा, हे कशामुळं करावं याचं एकच कारण, या कलियुगामध्ये एकच साधन सांगितलं. कोणतं? कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. बरं नुसतं कीर्तन सांगितलं का? त्यातली त्या सोप्यात सोपं सांगितलं, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून कीर्तन करा, म्हणून कथा करा. असं नरदेहामध्ये आल्याच्या नंतर आता हा आपल्याला नरदेह भेटलाय ना, मिळालाय कशासाठी, आपण वापरतोय कशाला? कीर्तन कथा ही लक्ष देऊन ऐकायची. 10 इंद्रियाचे कान करून कीर्तन कथा ऐकल्या पाहिजे. 10 इंद्रिय कोणती? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय. हे 10 इंद्रियाचे कान करून कीर्तन कथा ऐकायला पाहिजे. कीर्तन कथा ऐकताना लक्ष दिलं पाहिजे, तरच त्या कीर्तनातलं, त्या कथेतलं, त्या पोथीतलं जे काही आपल्याला सुख भेटणार आहे ते प्राप्त होतं.
मग ज्ञानेश्वर महाराजांना असं वाटू लागलं, ज्ञानेश्वरी लिहिताना आपल्या समोर जे बसलेले श्रोते आहेत ना त्यांचं लक्ष आपल्याकडे नाहीये असं ज्ञानेश्वर महाराजांना वाटू लागलं. ज्ञानेश्वर महाराजांनी 18 अध्याय लिहिली ज्ञानेश्वरीची, पण ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अध्यायापासून 8व्या अध्यायापर्यंत ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वर महाराज थांबले. ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं आता श्रोत्यांचं लक्ष आपल्याकडे नाहीये, म्हणून श्रोत्यांना आपण सांगावं की लक्ष आता इकडे द्या. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये पहिली ओवी केली, आता वधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे, हे प्रतिउत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वर महाराजांना सांगावं लागलं लक्ष द्या, कारण श्रोते लक्ष देत नव्हते. हे परमार्थिक जे तिथं बसलेले होते पोथीमध्ये ते लक्ष देत नव्हते, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना सांगावं लागलं आता लक्ष इकडे द्या. कसं लक्ष द्या त्यासाठी एक दृष्टांत आहे बघा. एक शाळा होती, त्या शाळेमध्ये सायन्सचा म्हणजे विज्ञानाचा तास सुरू होता. ते विज्ञानाचा तास सुरू असताना सर म्हणाले, मुलांनो ज्यांना कोणाला व्हेटरनरी डॉक्टर म्हणजे प्राण्यांचा डॉक्टर व्हायचंय त्यांनी जागेवर उभा टाका. खेड्यातली शाळा होती त्याच्यामुळं तिथं 100 विद्यार्थी असतील, त्यातले 20 विद्यार्थी जागेवर उभा टाकले. आणि जागेवर उभा टाकल्याच्या नंतर मग सर म्हणाले तुम्हाला व्हेटरनरी डॉक्टर व्हायचंय का? विद्यार्थी म्हणले हो सर. सर म्हणले मग आपल्याला आज काय करायचंय, प्रॅक्टिकल करायचे. प्रॅक्टिकल करायचे असं म्हणल्याच्या नंतर विद्यार्थी म्हणले ठीक आहे सर करू आपण प्रॅक्टिकल. सर म्हणले मी जसं केलं तसं तुम्हाला करायचंय, मी आता वर्गाच्या बाहेर जातोय, तुम्ही माझ्या पाठीमागे या. विद्यार्थी म्हणले हो सर. सर निघाले वर्गाच्या बाहेर. वर्गाच्या बाहेर निघाले, वर्गाच्या बाहेरून आले आणि शाळेच्या पाठीमागे गेले. विद्यार्थी त्यांच्या पाठीमागे आले. शाळेच्या पाठीमागं एक कुत्र मरून पडलेलं होतं. कुत्र मरून पडलेलं होतं. त्याची अवस्था कशी झाली होती, 2-3 दिवस झाले कुत्र मरून पडलेलं होतं आणि त्याची अवस्था अशी टर फुगलेलं होतं. नाका डोळ्यातून त्याच्या घाण येत होती. विद्यार्थी म्हणले आताच कोरोनाचा काळ संपलाय ना, आम्हाला कशाला बोलवलं असं इथं घाणीमध्ये. सर म्हणले विद्यार्थ्यांनो मी जसं केलं तसं तुम्हाला करायचंय, कुत्र्याच्या सभोवती असं उभे टाका. गोल असे उभे टाकले सर्व विद्यार्थी आणि खिशातले रुमाल काढले, नाकाला लावले. किळस येऊ लागली ना तिथं. विद्यार्थ्यांना सर म्हणले मुलांनो मी जसं केलं तसं तुम्ही करायचंय. विद्यार्थी म्हणले हो सर. सर खाली बसले, कुत्र्याजवळ बसले आणि कुत्र्याजवळ बसल्याच्या नंतर सर म्हणले मुलांनो तुम्ही काय करा, माझ्याकडे लक्ष द्या. विद्यार्थी म्हणले हो सर. सरांनी त्या कुत्र्याच्या नाकामध्ये बोट घातलं आणि कुत्र्याच्या नाकामध्ये बोट घातलं, काढलं आणि स्वतःच्या तोंडात घातलं. किळस आली ना, तशीच किळस त्या विद्यार्थ्यांना आली. विद्यार्थी म्हणले सर आम्हाला डॉक्टर व्हायचं. कोण करेल म्हणले असं प्रॅक्टिकल. पण त्या सरांनी काय केलं होतं, हे बोट त्यांच्या त्या कुत्र्याच्या नाकात घातलं होतं आणि हे बोट स्वतःच्या तोंडात घातलं होतं. प्रॅक्टिकल सोपं होतं पण विद्यार्थ्यांनी काय केलं नाही, लक्ष दिलं नाही. म्हणून त्यांना व्हेटरनरी डॉक्टर होण्याचं, प्राण्याचा डॉक्टर होण्याचं सुख लाभलं नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांना वाटू लागलं त्या श्रोत्यांना या पोथीतलं, या ज्ञानेश्वरीतलं सुख मिळणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी उभी केली, आता अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे, हे प्रतिउत्तर माझे उघड ऐका विठाला. म्हणून कीर्तन हे लक्ष देऊन ऐकायचं. कीर्तन, कथा, परमार्थ हे
व्हायचा की म्हातारपणी जर परमार्थ करायला लागलं की एक एक इंद्रिय सेवानिवृत्त होत जातात, मग दात पडतात, पायाने चलता येत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, एक एक अवयव सेवानिवृत्त होत जातात. आणि दात पडल्यानंतर त्यांना जर म्हणलं विठ्ठल विठ्ठल म्हणा तर ते म्हणतात इथाला इथाला. म्हणून कीर्तन, कथा, भजन, हरिपाठ, परमार्थ हा तरुणपणीच केला पाहिजे. भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून परमार्थ हा कधी करायला पाहिजे? तरुणपणातच करायला पाहिजे. अभंग हा आज का निवडला तर आज सर्वांना माहिती आहे आज काय आहे? हरिदिनी आहे, आज एकादशी आहे. म्हणून परंपरेचा उल्लेख करणारा हा अभंग आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी. अभंग नारायण महाराजांचा आहे. पण नारायण महाराज कोण होते? नारायण महाराज कोण आहेत? तर हे नारायण महाराज नामदेव महाराजांचे थोरले सुपुत्र आहेत. नामदेव महाराजांचे थोरले सुपुत्र नारायण महाराज आहेत. आणि जेव्हा नामदेवांनी वाळवंटामध्ये हे ऐकलं की व्यासजींनी 100 कोटी श्लोक लिहिले, मग व्यासजी जर 100 कोटी श्लोक लिहू शकतात तर मग मी का 100 कोटी अभंग लिहू नाही शकणार? म्हणून तिथंच पण केला. कोणी? नामदेव महाराजांनी वाळवंटामध्येच पण केला की मी आता 100 कोटी अभंग लिहिणार, 100 कोटी अभंग लिहिणार. आणि हे सांगायला ते विठुरायाजवळ आले. भगवान परमात्म्यांना, पांडुरंग परमात्म्यांना नमस्कार केला आणि सांगितलं, देवा मी असा पण केलाय की मला 100 कोटी अभंग लिहायचे. देव म्हणले काय? आणि असा पण का केला? 100 कोटी अभंग लिहायला आपलं आयुष्य किती आहे? 100 वर्षे. आणि तू 100 कोटी अभंग का लिहितोय? कसा लिहिणार आहेस तू? तेव्हा देवाला सांगितलं. देवा, नामदेव महाराज म्हणले, देवा व्यासजींनी कसे लिहिले 100 कोटी श्लोक, मग मी पण लिहिणार 100 कोटी अभंग. मग त्यावेळी काय? वाल्मिकीने लिहिली 100 कोटी अभंग. आणि त्यावेळेस मग विठ्ठल विठ्ठल देवाला सांगू लागले, देवा वाल्मिकीने 100 कोटी श्लोक लिहिले आणि मग मलाही लिहायचे 100 कोटी अभंग, मीही तसा पण केलाय. पांडुरंगाने सांगितलं, अरे नामदेवा काय करून बसलास? हे असा कसा पण केलायस तू? आता हे 100 कोटी अभंग कसे लिहिणार तू? नामदेव महाराज म्हणले, आता हे तुमचं तुम्ही बघून घ्या. तुम्ही या भक्ताची लाज राखणार आहात आता. असं कोण म्हणू लागलं? नामदेव महाराज म्हणू लागले. तेव्हा मग
पांडुरंगाने सरस्वती मातेला वंदन केलं आणि सांगितलं बैसावे जिव्हाग्री नामयाच्या. आणि असं सांगितल्याच्या नंतर मग नामदेव महाराजांच्या घरचे सगळे अभंग लिहायला बसले. सर्वजण अभंग लिहायला बसले आणि सर्वजण अभंग लिहायला बसले म्हणजे फ्रीज अभंग लिहायला बसलं, कपाट अभंग लिहायला बसलं असं नाही. त्यांच्या घरी राहणारे सगळे व्यक्ती, सर्व व्यक्ती अभंग लिहायला बसले. मग नामदेव महाराजांच्या घरी किती जण होते? नामदेव महाराजांच्या घरी 14 जण होते. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. या ठिकाणी सांगितले 14 जण स्मरती हरी. 4 पुत्र 4 सुना नित्य स्मरती नारायणा. असा हा अभंग त्यांनी सांगितला, असा हा पुरावा त्यांनी दिला. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. एका ठिकाणी सांगितलं 14 जण, पण एका अभंगामध्ये 15 जणांची बेरीज झालेली आहे. मग हे 15 जण नेमके कोणते होते? त्या अभंगामध्ये त्यांच्या घरच्यांचा सर्वांचा परिचय दिलेला आहे. राजाई गोनाई दोघी सास सुना दमना मजना बापले. यांच्या 15 जणांची. राजाई गोनाई दोघी सासा सुना किती झाले? 2 झाले का 4? 2 झाले. नात्याची बेरीज नाही करायची, आपल्याला व्यक्तींची बेरीज करायची. राजाई गोनाई दोघी सासू सुना 2 झाले. दामा नामा जाना बापले का 4. लाडाई गोडाई येसाई साखराई 4 सुना पाही नामयाच्या. नारा विठा गोदा महादा हे 4 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी. लाडाई गोडाई येसाई साखराई 4 सुना पाही नामयाच्या. आणि लिंबाबाई तिही लेकी आहुबाई बहिणी आणि वेडी पिशी दासी जणी असे सगळे जण, हे सर्व जण मिळून 15 जण झाले. आणि सर्वजण अभंग लिहायला बसले आणि सर्वांनी अभंग लिहिले. 54 कोटी अभंग प्रत्यक्ष कवित्व ते साक्ष नामयाचे. नामदेव महाराजांनी 54 कोटी अभंग लिहिले. 12.5 कोटी जनाईची वाणी येती चक्रपाणी तिच्या घरा. 12.5 कोटी जनाबाईंनी अभंग लिहिली आणि त्यामध्ये 1.5 कोटी अभंग हे नारा महाराजांचे आहेत. आणि त्या अभंगातला हा एक एकादशीचा अभंग. ते नारा महाराज नेमके कोण होते यांचा परिचय देण्यासाठी हे 10 मिनिटं. विठ्ठल विठ्ठल. एकादशी या नावाचा उल्लेख आला की राजा रुक्मांगद
रुक्मांगदाचं नाव समोर येतं. राजा रुक्मांगदाच्या घरी फुलाची बाग होती. त्या फुलाच्या बागेमध्ये एवढ्या प्रकारचे फुलं होते की एवढ्या जगामध्ये ज्या ज्या प्रकारचे फुलं आहेत ते सगळे त्या राजाच्या बागेमध्ये होते. आणि म्हणून इंद्राचे नोकर ते फुलं न्यायला यायचे, चोरून न्यायचे. कसे न्यायचे? विमान आणायचे, खाली उतरवायचे नाही, वरच्या वरच तोडून न्यायचे. आणि मग राजाला प्रश्न पडू लागला ना, आपली फुलं कोण चोरी नेते? असा प्रश्न पडल्याच्या नंतर मग राजाने काय केलं, त्या बागेला कंपाऊंड वॉल केलं, तरी पण फुलं चोरीला चाललीत. सिक्युरिटी वाढवली, तरी पण फुलं चोरीला चाललीत. पण एका दिवशी राजा असा रुक्मांगद राजा जेव्हा बसला होता सिंहासनावर, तेव्हा तिकडून राजाचे नोकर पळत आले. म्हणले चोर सापडले, चोर सापडले. चोर सापडले? कस काय सापडले? त्यांचं विमान बंद पडलं. कोण होते चोर? इंद्राचे नोकर होते ते, आणि ते वरच्या वरीच फुलं चोरून न्यायचे. असं म्हणल्याच्या नंतर राजाला वाईट वाटलं नाही की आपले त्या बागेमधले फुलं चोरून न्यायलेत. याचा आनंद झाला की इंद्राने आपल्या बागेतले फुलं चोरून न्यावेत. त्यामुळे तिथं बाहेर आले. 12 वाजले होते. 12 वाजल्याचा वेळ होता आणि बागेमध्ये राजेसाहेब आले. सर्वांनी राजेसाहेबांना नमस्कार केला आणि सांगितलं, आम्हीच तुमच्या नगरीतले फुलं चोरत होतो, आम्हीच तुमच्या बागेतले फुलं चोरत होतो, असं इंद्रांच्या नोकरांनी सांगितलं. तेव्हा ते म्हणले, जाऊ द्या, तुम्ही फुलं चोरतात याचं आम्हाला वाईट वाटलं नाही, पण तुम्ही कसं काय पकडले गेले हो? दररोज एवढ्या चतुराईने तुम्ही फुलं चोरून नेऊ लागले, मग आज कसं काय पकडले गेले? तेव्हा इंद्राचे नोकर सांगू लागले, आमचं विमान बंद पडलं. विमान बंद पडलं? मग जा ना, आपल्या परभणीला भेटतंयच सगळं, त्याचे स्पेअर पार्ट काय असतील ते आणा. म्हणले ते परभणीला भेटत नाही. म्हणले मग मुंबईला जा, भेटत नाहीत. म्हणले अमेरिकेला जा, भेटत नाहीत. मग कुठे भेटतात? अहो ते विमान तर तयारच झालं नाही ना. ते विमान कुठे तयार झालं? स्वर्गात. मग त्याचे स्पेअर पार्ट कुठे भेटणार? स्वर्गामध्ये. म्हणले मग आता याच्यावर उपाय काय दुसरा? तेव्हा त्या इंद्राच्या नोकरांच्या असं लक्षात आलं की आज काय आहे? एकादशी आहे. मग तुमच्या नगरीमध्ये जर कोणाला एकादशी असेल तर मग जर सकाळपासून कोणी अन्नाचा एकही कण खाल्लेला नसेल, त्याच्या हाताच्या स्पर्शाने हे विमान उड्डाण होईल. पण त्या रुक्मांगद राजाला सुद्धा माहीत नव्हतं एकादशी म्हणजे काय. त्यांच्या नगरीतल्या लोकांना सुद्धा माहिती नव्हतं एकादशी म्हणजे काय. सगळे सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत मस्त 2 टाइम खाऊन तर होती ती. आणि मग सगळ्या राज्यात दिवंडी पिटवायला लावली. सगळ्या राज्यात अशी घोषणा केली की जो कोणी उपाशी असेल आणि त्याने जर ह्या विमानाला हात लावला आणि विमान उड्डाण झालं तर त्याला 5 गाव बक्षीस देण्यात येणार आहे. हो, अशी दवंडी पटवली. ही दवंडी सगळ्या नगरामध्ये, सगळ्या गल्लीमध्ये गेली, पण कोणीही उपाशी नव्हतं. मग ती एका झोपडपट्टीमध्ये त्या एका झोपडीतून एक आजीबाई काठी टेकतच बाहेर आली. काठी टेकत बाहेर आली आणि बाहेर आल्याच्या नंतर विचारलं, काय रे बाबा, कशाची दवंडी आहे ही? त्यांनी सांगितलं, राजा रुक्मांगदाच्या बागेमध्ये इंद्राचं विमान बंद पडले, इंद्रांच्या नोकराचं विमान त्यांचं बंद पडले आणि त्यांचं विमान जेव्हा उडून जाईल म्हणजे ते कधी सुरू होणार आहे तर एकादशी ज्यांनी केली, जो कोणी उपवासी असेल आणि त्याच्या हाताचा स्पर्श जर त्या विमानाला झाला तर ते विमान उड्डाण होणार आहे आणि राजा रुक्मांगद त्यांना 5 गाव बक्षीस देणार आहे. मग
आजीबाईंनी सांगितलं, आजीबाईला विचारलं तुम्ही उपाशी आहेत का हो? राजाच्या नोकरांनी विचारलं. मग आजीबाई म्हणलं मी काय उपाशी नाही माय, पण माझी सून उपाशी आहे. नोकर खुश झाले ना आता, म्हणले सुनबाई उपाशी आहे तुमची, मग बोलवा ना तिला. कसं काय उपाशी आहे? तिने एकादश धरली, त्यांना माहित होतं आज एकादशी आहे. तसं नाही माय, माझ्या पोराने तिला सकाळी लय हाणलं, ऊन काढलंय, म्हणून ती राग राग जेवली नाही, पाणी सुद्धा पिली नाही, अशी झोपलेली आहे बघ. असं म्हणल्याच्या नंतर राजाचे नोकर म्हणले बरं तिला त्यांना पाठवून द्या ना आमच्या सोबत. मग ती आजीबाई म्हणली ती जर अशी ऐकणारी असती तर तिने सकाळी मार खाल्ला असता का? मारच खाल्ला नसता ना सकाळी तिने. मग आता काय करायचं? माझा मुलगा एका शेतामध्ये, त्या बाबूराव त्यांच्या शेतामध्ये गेला आणि त्यांच्या घरी ऊस काढायला गेलाय त्यांच्या शेतामध्ये, तर तुम्ही त्यांना जाऊन बोलून आणा, ती त्याचंच ऐकते, दुसरं कोणाचं ऐकत नाही. मग हे राजाचे नोकर गेले बाबूरावाच्या शेतामध्ये. बाबूरावच्या शेतामध्ये गेले आणि आता हे जिचा ते मुलगा होता ज्याने त्या एकादशीला मारलं होतं, एकादशी म्हणजे ती सून, तिला मारलं होतं, तिचा नवरा तिथं शेतामध्ये उभा होता आणि ते लागला ना थरथर कापायला. राजाचे नोकर इथं आलेत, आता माझ्या बायकोला मी मारलं, तिने काय विष पेलं का काय, फाशी गिशी घेतली काय का, राजाकडे जाऊन माझी तक्रार केली काय, असं म्हणून तिला असं त्याला कसतरी वाटू लागलं ना, त्याला भीती वाटू लागली. राजाचे नोकर तिथं आले आणि त्यांना सांगितलं हे बघा तुमची पत्नी उपवाशी आहे, जे काही त्यांनी सांगितलं, जे काही दिवंडी होती त्यांची ती सगळी सांगितली. राजा रुक्मांगद राजाच्या बागेमध्ये विमान बंद पडलं आणि ते विमान उड्डाण कधी होणार आहे? जे कोणी उपाशी असेल त्यांच्या हाताच्या स्पर्शाने ते विमान उड्डाण होणार आहे. मग तुमची बायको उपाशी आहे आणि तिला आम्हाला तिथं घेऊन जायचंय. मग त्याला जरा बरं वाटलं आता. मग तो मुलगा म्हणजे ते तिचा नवरा असणारा, तिचा पती असणारा, त्याने काय केलं, ते निघाला, म्हणले चला आपण, मी येतो, मी घेऊन येतो तिला तिथं. बरं निघता निघता एवढं मोठं शेवरीचं लाकूड घेतलं, एवढं फोक, ते शेवरीचं फोक असते ना, एवढं मोठं घेतलं आणि निघाला घराकडं. आणि आपल्या एकादशीला म्हणू लागला चल आपल्याला ते विमान उड्डाण करण्यासाठी जायचे, तुझा हाताचा स्पर्श झाला तर विमान उड्डाण होणार आहे आणि आपल्याला 5 गाव बक्षीस भेटणार आहे. ती म्हणली मी नाही येत. ती मी नाही येत म्हणल्याच्या नंतर हे म्हणला तू येती का नाही? ती म्हणली मी नाही येत. एक फोकर बसवलं, एकादशी तटकन उभी टाकली आणि निघाली आणि बागेमध्ये आल्याच्या नंतर त्या विमानाला स्पर्श करण्यासाठी सांगितला. ती म्हणली मी नाही करत. तिचा नवरा म्हणला तू स्पर्श करती का नाही, का देऊ एक ठाका? म्हणली मी स्पर्श करते. स्पर्श केला, अहो बघता काय विमान उड्डाण झालं. आणि हे एकादशी व्रताचं महात्म्य आहे म्हणून छाती ठोकपणे नारायण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणी
व्रत एकादशी म्हणून नारायण महाराज छाती टोकपणे सांगतात आम्हा व्रत एकादशी. असं एकादशीचं महात्म्य आहे. ती एकादशी काय होती? उपाशी होती. तिने उपाशी होती आणि तिने विमानाला हात लावला, स्पर्श केला, विमान उड्डाण झालं आणि रुक्मांगताला आता आनंद वाटू लागला की अरे बापरे, आपल्या नगरीमध्ये एवढे पुण्यवान लोक आहेत. कोण? सकाळी मार खाणारे. एवढे पुण्यवान लोक आहेत की त्यांच्या नुसत्या हाताच्या स्पर्शाने विमान उड्डाण झालं इंद्राचं. आणि मग आता काय राहिलं? 5 गाव बक्षीस द्यायचे राहिले. 5 गाव बक्षीस देण्यात तर आलेच त्यांना, पण त्याच्या आधी मिरवणूक काढण्यात आली. त्यांची मिरवणूक कशी निघाली? समोर टाळ चिपळ्या घेऊन काही वारकरी होते, त्याच्या पाठीमागे होते, त्याच्या पाठीमागे लेझिमवाले होते, त्याच्या पाठीमागे डीजे वाले होते. अशी 5 किलोमीटर त्यांची काय सुरू झाली? त्यांची रॅली सुरू झाली, त्यांची मिरवणूक काढण्यात आली. आणि मिरवणूक काढताना त्या रथामध्ये त्या एकादशीला म्हणजे त्या गृहिणीला बसवलं, जी कोण उपाशी होती, जिला कोणी हाणलेलं होतं नवऱ्याने. बरं, तिला एकटीला कसं बसवाव म्हणून तिच्या सोबत कोणाला बसवलं? तिच्या नवऱ्याला बसवलं. तिच्या नवऱ्याला तिच्या सोबत त्या रथावर बसवलं आणि रथ निघाला. त्यांची मिरवणूक निघालीच्या नंतर हे दोघं गपचीप बसावणं यांनी आता. त्यातली ती एकादशी म्हणती मार खाल्लेली. बघा, आपल्या लग्नामध्ये होतं का असं? आणि असं कधी बघितलं का असा सोहळा? माझ्यामुळं बसला जाता रथामध्ये. गपचूप बसावणं बरं तिने. बरं, ते एका चढ एक असते तर बरं, ते नवरा गपचूप बसावं. ते नवरा म्हणते गबस, तुला जर मी सकाळी हाणलीच नसती तर तू उपाशी राहिली असती का? जाऊ दे, आपण याचा आनंद लुटू. तेरी भी चूप मेरी भी चूप. विठाला विठाला. असं महात्म्य एकादशीचं आहे. बरं, एकादशी करा असं साधू संतांनी कळकळीने सांगितलेलं आहे, कारण एकादशी ही भगवंताला प्रिय आहे. एकादशी वरह्यस्ति व्रतेषु यदुनंदन भागीरथेच तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णव. काय सांगितलं? एकादशी वरह्यस्ति व्रतेषु यदुनंदन. सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ ही एकादशी आहे. आणि सगळ्या तीर्थामध्ये जर श्रेष्ठ काय आहे तर भागीरथी तीर्थ आहे. आणि सगळ्या दासांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? सगळ्या भक्तांमध्ये श्रेष्ठ कोण आहे तर वैष्णव आहेत. हेच सांगितलंय. एकादशी वरह्यस्ति व्रतेषु यदुनंदन भागीरथेच तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णव. मग वैष्णव कोणाला म्हणायचं? 20+9 म्हणजे वैष्णव. 20+9 म्हणजे वैष्णव. मग वर्षाच्या 24 एकादशा आणि 5 पर्व झाले किती? 29. 20+9 29. मग 29 काय आहे तर 24 ह्या वर्षाच्या एकादशी. एका वर्षामध्ये 24 एकादशी येतात आणि 5 पर्व येतात. हे 5 पर्व कोणते कोणते? वामन जयंती, नरसिंह जयंती, राम जन्म, कृष्ण जन्म आणि उत्तमोत्तम महाशिवरात्र. हे 5 पर्व आहेत. आणि येत्या 22 तारखेला वामन कोणती? नरसिंह जयंती आहे. एक हे पर्व आहे 5 पर्वापैकी. मग वैष्णवांनी हे केलं पाहिजे, त्यांनाच वैष्णव म्हणता येईल. वैष्णवाची व्याख्याच त्या शब्दामध्ये दिली. 20+9 इति वैष्णव. मग वर्षाच्या 24 एकादशा आणि हे 5 पर्व. व्रतामध्ये ही श्रेष्ठ एकादशी सांगितली. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, प्रिय भगवंताशी कोटी गुन्हे. मग एकादशी नेहमीच येते का? नाही.
15 दिवसाला एकदा आहे. 15 दिवसा एकादशी दररोज एकादशी नाही हो, 15 दिवसाला एकदा आहे. साधू संत म्हणतात अहो ती एकादशी करा, 15 दिवसालाच एकदा आहे. देवाला खूप आवडती ती एकादशी केलेलं. 15 दिवसा एकादशी कारे न करसी व्रतसार. आणि शेवटी कळकळीनं म्हणतात काय तुझा जीव जातो एका दिसे, फराळाच्या मिसे धनी घेसी. साधू संत म्हणतात अहो फराळाचं आहे, फराळाचं काय ना. म्हणले जमतच नाही आपल्याला 24 एकादशा. म्हणले 24 एकादश तुम्ही धरू नका, तुम्ही काय करा वर्षातून 2च एकादशी धरा, आषाढी कार्तिकी. म्हणले आपल्याला कशात जमत नाहीत. बरं ठीक आहे 2 जमत नाहीत का, फक्त आषाढी धरा किंवा फक्त कार्तिकी एकच करा ना. म्हणले आपल्याला भाकरीशिवाय जमतच नाही. आणि मग तोच जर गृहस्थ असेल, तोच जर एक व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तींना जेव्हा एखादा आजार झाला आणि आजार झाल्याच्या नंतर तो डॉक्टरकडे गेला, तर तो डॉक्टरनी सांगितलं हे बघा तुम्हाला खरंच जगायचंय का. तो म्हणतो जगायचंय म्हणून तो तुमच्याकडे आलोय ना. मग डॉक्टर म्हणतात तुम्हाला जर खरंच जगायचं असेल तर तुम्हाला 24 दिवस अन्नाचा कण खाता येणार नाही. मग तोच व्यक्ती 24 दिवस एकादशी धरतो, 24 दिवस अन्नाचा कणही खात नाही. कशासाठी? जगण्यासाठी. पण इथं कळकळीने सांगतात नाही एकच एकादश करत, ऐकत नाहीत. जिथं ऐकायचं तिथं ऐकत नाहीत. अहो टाळी वाजवा भजन करा असं म्हणलं ना, नाही. वाजविता टाळी लाज वाटे. आणि तेच पारावर बसू द्या. पारावर म्हणतात अरे तुला माहितीये का काल त्या माधूला मुलगा झाला, दे टाळी. आता ही काय भजनाची जागा आहे का कीर्तनाची जागा आहे? जिथं नाही तिथं टाळी. पण कीर्तनात बसल्यानंतर वाजविता टाळी लाज वाटे. मग असं सांगितलं काय तुझा जीव जातो एका दिसे. एका दिवसाने काय तुझा जीव जाणार आहे का? फराळाच्या मिसे धनी घेसी. फराळ आहे, फराळ कर, फळं खा. बरं एकच दिवस आहे ना. मग या एकादशी या व्रताचा आरंभ कधी होतो आणि या व्रत संपत कधी? तर या व्रताचा आरंभ कधी होतो? दशमीला होतो. दशमी व्रताचा आरंभू दिंडी कीर्तन कथा समारंभू, तेने तो स्वयंभू संतोष पावेल. दशमी व्रताला हे दशमीच्या दिवशी हे व्रत सुरू होतं एकादशीचं आणि द्वादशीला संपतं. मग दशमी एकादशी द्वादशी याला काय एक शास्त्र आहे की दशमीच्या दिवशी 10 वस्तू त्यागायच्या, एकादशीच्या दिवशी 11 वस्तू त्यागायच्या आणि द्वादशीच्या दिवशी 12 वस्तू त्यागायच्या. आता ते नियमान वचमे व्रत ह्यस्मिन् दिनत्रय कौस्यम मासम मसुरानम चनकाम कुद्रवाम तथा शाकम मधुपरानंच पुनर्भोजनम मैथुने दशम्याम दशवस्तुनी वर्जयेत वैष्णव सदा. दशमीला 10 वस्तूचा त्याग आहे. कोणता? आता ते नियमान वचमे व्रत ह्यस्मिन् दिनत्रय 3 दिवसाची ही एकादशी आहे. व्रत ह्यस्मिन् दिनत्रय कौस्यम मासम मसुरान्नम. कौस्यम म्हणजे कास्याचं भांड वापरायचं नाही. कास्य पण टाळं वाजवायची बरं, एकादशीला टाळं जमतात. कौस्यम कासम, कासम म्हणजे काचेचं भांड वापरायचं नाही. कौस्यम कासम मसुरान्नम, मसूरची डाळ खायची नाही दशमीला. बरं दशमीचं सांगायले. आता ते नियमान वचमे व्रत ह्यस्मिन् दिनत्रय कौस्यम मासम मसुरान्नम चनकाम कुद्रवाम तथा. चण्याची डाळ खायची नाही. कधी? दशमीला. शाकम मधुपरानंच, हिरवी भाजी खायची नाही. शाकम मधु, मधु म्हणजे मध खायचा नाही. परानंच दुसऱ्यांचं जेवण करायचं नाही. कधी? दशमीला. मी काहून थांबले? आम्हाला दररोजच फिरायचे म्हणून कुठं ना कुठं तरी दुसऱ्यांचंच खावं लागते. विठाला विठाला. शाकम मधुपरानंच पुनर्भोजनम मैथुने. 2दा जेवायचं नाही.
मग हे दोनदा जेवायचं नाही असं का सांगितलंय बरं? याला पण शास्त्र आहे बघा. जर आपण सकाळी जेवलो तर संध्याकाळपर्यंत त्या अन्नाचं पचन होतं, त्या अन्नाचं रक्तामध्ये रूपांतरण होतं. आणि जर आपण संध्याकाळी जेवलो तर त्याचं रूपांतर होण्यासाठी अन्नामध्ये रक्तामध्ये रूपांतर त्याचं होण्यासाठी वेळ लागतो काही. मग दुसऱ्या दिवशी एकादश असते, मग एकादशीच्या दिवशी अन्न आपल्या पोटात राहतं. म्हणून 2 टायमाला जेवायचं नाही. हे पण विज्ञान आहे बरं यामध्ये. संतांनी सुद्धा विज्ञानाचा अभ्यास केलेला आहे. शाकं मधुपरानंच पुनर्भोजनम मैथुने. मैथुने म्हणजे भोग. हे दशम्याम दशवस्तूनी वर्जयेत वैष्णव सदा. या 10 वस्तू कधी टाळायच्यात? दशमीला टाळायच्यात. आता एकादशी. धूत क्रीडांच निद्रांच तांबूल दंत धावनम परामवादम पैशून्ये स्थेयम हिंसा तथा रतिम कोपम न्यारुतम वाक्यम च एकादशान विवर्जयेत. एकादशीला 11 वस्तू त्यागायच्यात. कोणत्या कोणत्या? धूत क्रीडांच निद्रांच तांबूल दंत धावनम. धूत जुगार खेळायचा नाही. धूत क्रीडांच निद्रांच झोप घ्यायची नाही म्हणजे हरिजागर करायचा. कधी? एकादशीला. धूत क्रीडांच निद्रांच तांबूल दंत धावनम. पानाचा विडा खायचा नाही. तांबूल दंत धावनम परामवादम पैशून्ये. कोणासोबत भांडण करायचे नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही. स्थेयम हिंसा तथा रतिम. कोणाशी हिंसा करायची नाही. कोपम न्यारुतम वाक्यम च एकादशान विवर्जयेत. राग करायचा नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही. असे 11 वस्तू एकादशीला त्यागायच्यात. विठ्ठल विठ्ठल. आता द्वादशी. कौस्यम कासम सुरा शूद्रा तैलम विनत भाषणम व्यायामंच प्रवासंच पुनर्भोजनम मैथुने अस्पर्श स्पर्श मासुरे द्वादशाम द्वादशत्यजेत. काय सांगितलं? कौस्यम कासम सुरा शूद्रा. कौस्यम म्हणजे कास्याचं भांड वापरायचं नाही. कौस्यम कास्यम सुरा शूद्रा. सुरा म्हणजे दारू प्यायची नाही, म्हणजे कधी पण प्यायची असं नाही. नेहमीच पेत राहायचं, फक्त एकादशीला प्यायची, द्वादशीला प्यायची नाही असं पण त्याचा अर्थ काढायचा नाही. कौस्यम कासम सुरा शूद्रा तैलम विनत भाषणम व्यायामंच प्रवासंच पुनर्भोजनम मैथुने. व्यायाम करायचा नाही द्वादशीला. हे बघा, हे व्रत कधी सुरू होतं? दशमीला सुरू होतं. मग हे 2 दिवस जर आपण अन्नाचं ग्रहण केलं नाही तर आपलं शरीर आपल्याला त्याच्यामध्ये ताकद नाही राहत. मग व्यायाम करायला ताकद लागते, म्हणून व्यायाम करायचा नाही. काय सांगितलं? म्हणून व्यायाम करायचा नाही. कौस्यम कासम सुरा शूद्रा तैलम विनत भाषणम व्यायामंच प्रवासंच प्रवास टाळायचा. पुनर्भोजनम मैथुने अस्पर्श स्पर्श मासुरे द्वादशाम द्वादशत्यजेत. असं हे 3 दिवसाचं व्रत, असा हा एकादशीचा महिमा, असं हे एकादशीचं महात्म्य. म्हणून नारायण महाराज, नारा महाराज छाती ठोकपणे सांगतात, आम्हा व्रत एकादशी. असं हे एकादशीचं महात्म्य आहे. काहीही खायलेत, काहीही प्यायलेत, एकादशीला खायलेत, द्वादशीला खायलेत, दशमीला खायलेत. आता काय खायलेत आपण त्या दशमीच्या श्लोकामध्ये बघितलं बघा. आता ते नियमान वचमे व्रत ह्यस्मिन दिनत्रय कौस्यम मासम. मांस खायचं नाही. पण आजकाल लोकांना तेच गोड खाऊन वाटायला कळतच नाही. 56 प्रकारचे भोग आहेत ना, तरी पण आम्हाला ते खायचंच आहे. काय? लटकलेलं एक कोल्हा होता. ते कोल्हा दर दिवस ऊस खायला एका मळ्यामध्ये जायचा. दर दिवस ऊस खायचा. आणि एका दिवशी त्यांनी बघितलं 2 असे ऊस आहेत आणि या ऊसावर एक वेल गेलेला आहे, त्याला असं छोटं काहीतरी लटकलेलं आहे. ते होतं कारलं. आम्हाला माहिती आहे ते कारलंय, पण त्याला कोल्ह्याला माहिती आहे का ते कारलंय म्हणून? त्याला माहित नाही ते कारलंय. मग ते कोल्हा दर दिवस ऊस खाऊ लागला आणि त्या कारल्याकडे बघू लागला. ते हळूहळू मोठं 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 होऊ लागलं. दिवसेंदिवस मोठं मोठं झालं आणि असं एवढं लांब पिवळं आडळ ते कारलं झालं. त्या कोल्याला वाटू लागलं, आता दर दिवस ऊस खायलोत आपण, आता आपण हे लटकलेलं खाऊन बघू काय तर चांगलं पिवळं पिवळं दिसायले.
मग दर दिवस जसा ऊस खात होता तसं ते कारलं खायचं ठरवलं आणि त्याला आता हातच पुरवलं ना त्या कारल्याला, म्हणून त्याने ऊस असा वाकवला. ऊस वाकवला, कारलं तोडलं, त्याला कटकन मोडलं, कर 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 खाऊन टाकलं. किती गोड लागलो, कडू झर लागलं ते कारलं. कडू असं तोंड पडलं त्या कोल्याचं. म्हणले अरे अरे रॉंग नंबर लागला. म्हणले आता जर पाणी प्यायला जावं तर आवाज होईल आणि तो उसाचा मालक येईल आणि आपल्याला मारू, म्हणून तिथं काय केलं, त्या मातीमध्ये तोंड खुपसलं. त्या मातीमध्ये मुंग्यांचं वारुळ होतं. कचकच कचकच चावल्या त्याला मुंग्या. अरे अरे दर दिवस चांगला ऊस खात होतो, गोड होता, आणि आज काय आपण हे लटकलेलं खाल्लं ना, आपली ही दुरावस्था झाली. तसे बऱ्याच कोल्हीनी बरेच कोल्हे असं लटकलेलं खाते. त्यांची पोरजी त्यांना कळालं, विठाला विठाला हे मांस खाता हौस तरी जोडोनी वयची ठेवीला मांस खाता मांस खाता हंस करी जोडोनी वैरी ठेविला. म्हणून मांस खायचं नाही. द्वादशीचं दशमी, एकादशी, द्वादशी हे तीनही दिवसांचं एक व्रत म्हणजे एकादशी व्रत आहे. आणि ते व्रत भगवंताला प्रिय आहे. जे भगवंताचं हे व्रत करतात ना, प्रिय भगवंताशी कोटी गुन्हे. एकादशी व्रत सोमवार जे करती, असे वेगवेगळे प्रमाण, भरपूर प्रमाण आहेत. तर एकादशी केली पाहिजे. आणि हे एकादशीचं असं महात्म्य सांगितलं, असं महात्म्य एकादशीचं आहे. म्हणून नारायण महाराजांनी सांगितलं, आम्हा व्रत एकादशी. आपलं आता अभंगाचं अर्धचरण एका म्हणजे पहिल्या कडव्यातलं अर्ध कडवं झाले है ना, अर्ध कडवं झाले. आणि आता संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण एकदा भजन करू. सर्वांनी आपले आपले हात वरती घ्या. ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी वरती घ्या. घेतले का सर्वांनी? चला. तुम ले लो हरि का नाम विठ्ठल
घ्या हात मग अशीच घेतले म्हणा होय. पडिले वळण इंद्रिया सकळा म्हणतात पण परत सोबत. पडिले वळण इंद्रिया सकळा तुम्हा मला संसाराचं वळण पडले. हात वरती घ्या म्हणावं लागलं, हात खाली घ्या म्हणावं लागलं का? त्यामुळे इंद्रियांना वळण संसाराचं नाही परमार्थाचं पडायला पाहिजे. एकदा काय झालं, एका ठिकाणी कीर्तनाला गेले. कीर्तनाला गेल्याच्या नंतर जागराचं कीर्तन होतं. जागराचं कीर्तन होतं आणि त्या यजमानाच्या घरी कीर्तन झाल्याच्या नंतर मी गेले. त्यांनी सांगितलं, ताई आमच्या घरी आता उद्या काला आहे, म्हणजे उद्या काल्याचं सगळं सामान आमच्या घरी आहे, तर इथं गर्दी आहे, गोंधळ आहे. तिथं म्हणले ते कचरा आहे म्हणले. काय काय ठिकाणी वेगवेगळी भाषा असते बरं. कोकण विभागामध्ये गेले, तिथं ते म्हणले, ताई आज कीर्तनाला लय कचरा होता बरं. वेगवेगळी भाषा, कचरा म्हणजे गर्दी तिथं. तर तिथं ते म्हणले की आमच्या घरी इथं गर्द आहे, तर तुम्ही काय करा, गच्चीवर जा, हे काय करा, भाकरी पोळ्या हे घेऊन जा, मी पण येते, कुलूप लावून येते म्हणल्यावरी तुम्ही पण जा. मी गेले वरी. एका हातामध्ये ते टोपलं दिलं मला, आणि आता खेड्यामध्ये काय लाईट नसती म्हणून एका हातामध्ये मी मोबाईलची बॅटरी लावली आणि एका हातामध्ये टोपलं दिलं, भाजी त्या पोळ्याचं टोपलं. मी निघाले. त्या म्हणल्या मी येते, कुलूप लावून येते म्हणल्या, सगळं सामान घरामध्ये आहे ना. मग मी वरती गेले आणि पायऱ्यावरून वरती गेले आणि तिथं टोपलं टेकणार तेवढ्यात आवाज आला, उत्तर उत्तर नाही तर दगडानं पाडी. म्हणलं बाप्पा दगडानं पाडीन म्हण बाप्पा, आता काय खरं नाही. म्हणलं उद्या काल्याचं कीर्तन दुसऱ्या गावला जायचं मला आता, आणि तोंडगीन फुटन म्हणलं दगडानं पाडीन म्हणल्यावर. परत तिथं रस्ता पण एवढंच, आता ते खेड्यामध्ये तिथं शिडी पण नाही ना, ते नीट पायऱ्या पण नाहीत, तिथं शिडी होती. ती शिडीवरून खाली कशी बशी आले आणि मी म्हणलं, ताई तिथं वरी कोणतरी झोपलंय आणि ते मला म्हणते उत्तर नाहीतर दगडानं पाडी. म्हणल्या काय शक्यच नाही. म्हणले आमचे आजोबा झोपलेले आहेत, आमचे सासरे वरी झोपलेले आहेत म्हणले, आणि आमच्या सासऱ्यांसारखे सासरे अख्ख्या परभणीमध्ये नाहीत. एवढे आमच्यावर प्रेम करतात ते, आणि कोणासोबत भांडण नाही, कधी कसलं व्यसन नाही त्यांना, आणि असे कसे म्हणले हो तुम्हाला. मी म्हणलं आता ते तुमचं तुम्ही बघून घ्या. मग त्यांनी सांगितलं, हे बघा अहो तसं नाही होत आई, अख्ख्या परभणीमध्ये माझ्या सासऱ्यासारखे सासरे नाही आहेत. म्हणलं मग मलाच का तसं बोलायचं त्यांनी. म्हणल्या ते काय करते, त्यांच्या शरीराला वळण पडले. म्हणलं कशाचं. म्हणले आता आंब्याचे दिवस आहेत, नेमके पाडाला आंबे लागले तर, आणि वानर हे माकडं काही ते कैऱ्या राहू देणत की ते पाडाचे आंबे राहू देणत. मग हे आंबे राखण करायला जाते तर, आणि ते खालचे दगड उचलून मारते तर, म्हणते तू उतर नाही तर दगडानं पाड. त्याच्यामुळे ते तुम्हाला तसे म्हणले. मी म्हणलं असं होय. म्हणलं हो तसंच. मग त्यांच्या शरीराला जसं वळण पडलं तसं तुमच्या आमच्या शरीराला कशाचं वळण पडलंय, संसाराचं वळण पडले, परमार्थाचं वळण त्याला आपण लावलं पाहिजे. विठाल विठाल. हे माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला माझ्या मनाला गो छंद माझ्या मनाला
प्रमाण येतंय म्हणून द्यायचंय का लागतंय म्हणून द्यायचं? प्रमाण लागतंय म्हणून द्यायचं. आणि हे असं सुंदर असं गायन करण्यासाठी खूप कष्ट लागतात बरं. त्यासाठी साधना करावी लागते. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला तरच ते शक्य आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. खूप कष्ट लागतात असं करण्यासाठी. सकाळी उठून रियाज करावा लागतो आणि ते स्वर लागायला पाहिजे, ते टाळामध्ये आलं पाहिजे. त्यामुळं ते पण खूप असं अवघड आहे. मग तुम्ही म्हणताल हे गायन करणं अवघड आहे, तो टाळ घेऊन उभा टाकणं अवघड आहे, म्हणजे मृदंग वाजवणं लय सोपं असं. मृदंग वाजवणं पण खूप अवघड आहे. अहो एवढी प्रॅक्टिस करावी लागते की हात फुटते, रक्त येते त्यातून. एवढा अभ्यास करावा लागते त्याचा. पण 4-4 तास जर प्रॅक्टिस केली तरी कमीच आहे त्याला. अहो हे तरी आपण तोंडाने म्हणतो, गायन आपण तोंडाने करतो, पण यातून चमड्यातून मेलेल्या कातडीतून आवाज निघतो. आपण जसं म्हणाल तसं. बघा, धा धा देंता किट धा देंता तिटकत गद्दी गण धा. वा, धग्गेन तिनक धिन्न धग्गेन तिनक धिन्न धा. जसं म्हणलं तसं निघते बरं त्याच्यातून. ज्ञानबा तुकाराम जसं म्हणलं तसं निघते. आता कीर्तनकार असो किंवा हे गायन करणारे असो, हे मृदंग वाजवणारे असो, यांना कीर्तन झाल्यावर भुका लागतात बरं. बोलू बोलू, वाजू वाजू, हे असं गायन करू करू भुका लागतात. 2 तास काय सोपं नाही ना गायन करणं. तर भुका लागतात म्हणून ती घरी आल्याच्या नंतर ती आम्हाला म्हणली, दीदी आता लय भूक लागली, आता काहीतरी खायला पाहिजे. काढला मृदंग, म्हणली मला तोपर्यंत वाढ, मी एखादा बोल तुला सांगते. मी म्हणलं काय बोल सांग तरी. तिने बोल तयार केला तेवढ्यातच. तिखट वरण मसाला भात, आलूची भाजी, मिठाची साथ, चपाती चपाती घ्या, चपाती चपाती द्या, चपाती चपाती द्या. जसं म्हणलं तसं. जसं म्हणलं तसं त्या मृदंगातून, त्या तबल्यातून, त्या वाद्यातून निघतं. म्हणून हे पण सोपं नाहीये, अवघड आहे. सगळंच अवघड आहे. कीर्तन करणं तर मग लयच अवघड. तुम्ही म्हणता हे सगळंच अवघड म्हणजे कीर्तन करणं तर लय सोपं असं का उभा टाकायचं काय पण बोलायचं आपलं. पण कीर्तन करणं किती अवघड आहे हे त्याला विचारायचं ज्यांनी कधीही माईक समोर आलेलं नाही, पब्लिक समोर येऊन बोलायचं ज्याचं धाडस नाही. एका गावामध्ये सरपंच नवीनच झाला होता. नवीनच सरपंच झाला आणि त्या नवीन सरपंचानं काय केलं, भाषण करायचं ठरवलं. म्हणजे त्या 15 ऑगस्टचा दिवस होता. त्या शाळेतल्या मुलांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला 15 ऑगस्टला इथं काय करायचंय, भाषण करायचंय. भाषण करायचंय म्हणून ते तिथं आले, शाळेमध्ये आले आणि निवेदनवाल्यांनी सुरू केलं, आज आपण सर्व इथं जमलेलो आहोत आणि आपल्याला आता कार्यक्रम घ्यायचा आहे आणि आता सरपंच आपल्या समोर 2 शब्द बोलणार आहेत. पण सरपंचांनी कधी भाषण केलेलं नव्हतं, कधीच भाषण केलेलं नव्हतं, कारण नवीनच होते ते, कधीच असं पब्लिक समोर आलेले नव्हते. मग ते माईकवर आले लागले थरथर कापायला, त्यांचे पाय थरथर कापायलेत, हात थरथर कापायलेत. पण इज्जत जाऊ द्यायची नाही आपली, म्हणून काही ना काहीतरी आपण बोलायचं. म्हणून सरपंचांनी सुरू केलं, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सगळे इथं जमलो आहोत कारण आज 15 ऑगस्ट आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी एकसारखा गणवेश परिधान केलेला आहे, कारण आज 15 ऑगस्ट आहे. सर्वजण एका लाईनीमध्ये बसलेत, रांगा धरून बसलेत, कारण आज असे सगळे विद्यार्थी असंच म्हणू लागले त्यांच्या पाठीमाग. मग त्यातलं एक विद्यार्थी उठला, लहान लेकराच्या खरंच नादी लागू नये बरं. एकदा काय झालं, मी कीर्तनात समोर असे लहान लेकरं बसलेले होते. आता हे शांत बसलेत, पण समोर बसलेले होते त्यांना म्हणलं, हे बघा मुलांनो, कीर्तनामध्ये बडबड करू नये, कथेत बडबड करू नये. बडबड केली तर असा बेडूक होते, बेडूक. ते शांत बसले. कीर्तन संपू दिलं आणि कीर्तन संपल्यावर सगळे आपल्या घरी निघून गेले. महाराज कशासाठी थांबते? नारळ घेण्यासाठी, श्रीफळ घेण्यासाठी. पाकिट नाही म्हणायचं, श्रीफळ म्हणायचं. श्रीफळ घेण्यासाठी थांबते. मग तिथून ते दोघ जण जे काय कोणी बोलू लागले ना, ते लेकरं माझ्या जवळ आले. म्हणले, ताई आमचा एक प्रश्न आहे. म्हणलं सांगा बाप्पा, काय प्रश्न आहे? पहिल्यांदाच विचारला कोणत्या तरी लेकराने प्रश्न. म्हणलं सांगा. म्हणले, ताई तुम्ही म्हणले कीर्तनामध्ये जर बडबड केली तर बेडूक होतंय, मग अख्ख्या कीर्तनभर तुम्ही बडबड करत होता, मग तुम्ही किती मोठा बेडका होता. म्हणून लहान लेकराच्या नादी कधी लागू नये. त्यातलंच एक उठलं आणि सरपंचांना म्हणतात, सरपंच तुम्ही सांगायला आता आज 15 ऑगस्ट आहे, पण तो 15 ऑगस्ट नेमका कशामुळे आहे हे तरी सांगा आम्हाला. सरपंचाने सांगितलं, बस खाली, मी सांगतो तुला. विद्यार्थी मित्रांनो, काल 14 ऑगस्ट होता, म्हणून आज विठाला विठाला एवढं सोपं कीर्तन करण, म्हणून काहीच सोपं नाही. आणि अभ्यास केला तर काहीच अवघड नाही. म्हणून असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे आम्हा व्रत एकादशी. एवढं आपलं चरण अर्ध कडवं सुटलं. देव केशव तीर्थ तुळसी हे आपल्याला बघायचं. मग आमचं व्रत कोणतं आहे? तर आमचं व्रत एकादशी आहे. आणि देव आमचा कोणता आहे? तर केशव आहे. के नाम ब्रह्म, श म्हणजे शंकर, व म्हणजे विष्णू. शंकर हे संहार करणारे आहेत, ब्रह्मदेव हे उत्पत्ती करणारे आहेत, आणि भगवान विष्णू हे पालन करणारे आहेत. आणि हे तीनही शक्ती ज्या देवामध्ये आहेत ते केशव आहे, आणि ते केशव आमचा देव आहे. देव केशव तीर्थ तुळसी. आता तीर्थ तुळसी, यामध्ये तीर्थ तुळसी याच्यामुळे सांगितले की देवाला काय आवडतंय? तुळशी आवडते. देवाला सगळ्यात प्रिय असणारी गोष्ट म्हणजे कोणती आहे? तर तुळशी आणि बुक्का आहे. तुळशी माळ गळा हृदय
चंदन टिळा हृदयी कळवाळा वैष्णवाचा किंवा अतिप्रिय आवडे तुळशी बुका तैसीच प्रीत करी भोळ्या भाविका म्हणून आम्हाला तीर्थ तुळशी आहे म्हणून आम्हाला तीर्थ तुळशी आहे। मग का तीर्थ तुळशी आहे तर अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का देवाला तुळशी बुक्का आवडतो। आता इथं दोन प्रकारचे अर्थ निघतात तुळशीचा बुक्का किंवा मग तुळशी आणि बुक्का। मग तुळशीचा बुक्का कसा असते जेव्हा एखादी तुळस वाळून जाती तेव्हा त्याला असं लाल लाल भाजू द्यायचं लाल लाल भाजायचं लाल लाल त्याला असं जाळायचं त्याला असं काळं होऊस तर जाळायचं नाही त्याला काळं झालं की त्याचा कोळसा होते। मग त्याला लाल लाल असं जाळून घ्यायचं आणि मग त्याचा बुक्का तयार करायचा ते बुक्का देवाला आवडतो म्हणजे तुळशीचा बुक्का। आपल्या नशिबात येड्या बाबळीचा असते आपल्याला काय माहित कशाचा बुक्का आहे आपल्या नशिबात। तर तसा तुळशीचा बुक्का भगवंताला प्रिय आहे आणि जर त्याचं दुसऱ्या अर्थाने जर बघितलं तर तुळशी आणि बुक्का तुळशी म्हणजे मंजिरी जी असती तुळशीची मंजुळा जी असती ती भगवंताला प्रिय आहे आणि त्यामुळे असं सांगितलंय अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का तैसी प्रीति करी तुळशीचा बुक्का किंवा मग तुळशी आणि बुक्का म्हणून आम्हाला तीर्थ तुळशी म्हणून महाराज म्हणतात आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी। आपला टाइम आता संपलेला आहे पण आपला आताशी एक कडवं झाले आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी। पण वेळेचं बंधन असल्यामुळे आता आपण इथे 5 मिनिटांमध्ये कीर्तनाला आपण इथे पूर्ण विराम देणार आहोत पण त्याआधी प्रत्येक ठिकाणी कीर्तन करताना मी शेवटी का होईना 5 मिनिटं ही मुलीसाठी घेते। अहो मुलगी जन्माला आली पाहिजे मुलगी जन्माला आली पाहिजे तिचं गर्भामध्ये